ज्याप्रमाणे तुमची सावली तुम्हाला कधीच सोडत नाही, त्याप्रमाणे स्वामींची कृपा तुमच्या सोबत सदैव चालत असते. फरक इतकाच आहे की सावली फक्त उजेडात दिसते आणि अंधारात ती दिसेनाशी होते. पण स्वामींची सोबत ही अशी दिव्य सावली आहे, जी घोर अंधारात आणि संकटाच्या काळोखात सुद्धा तुमच्या सोबत राहून तुम्हाला आधार देते. ते प्रकाशात मार्गदर्शक आणि अंधारात रक्षक आहेत. त्यांच्या या अखंड सोबतीवर नेहमी विश्वास ठेवा. तुम्ही आकाशात उंच उडणाऱ्या पतंगासारखे आहात आणि तुमच्या यशाची दोरी स्वामींच्या हातात आहे. तुम्हाला वाटेल की तुम्ही तुमच्या कौशल्याने उडत आहात, पण ज्या क्षणी ती दोरी तुटते किंवा सोडली जाते, त्या क्षणी पतंगाचे अस्तित्व संपते आणि तो खाली येतो. त्यामुळे कितीही उंच गेलात तरी तुमच्या श्रद्धेची दोरी स्वामींच्या हातात सुरक्षित राहू द्या. त्यांच्या नियंत्रणात राहण्यातच खरे स्वातंत्र्य आहे. तुमचे कर्म हे पेनाने लिहिलेल्या मजकुरासारखे आहे, जे एकदा लिहिले की सहसा खोडता येत नाही. पण स्वामींची कृपा हे त्यावरील दिव्य व्हाईटनर आहे. जेव्हा तुम्ही मनापासून शरणागती पत्करता, तेव्हा ते तुमच्या भूतकाळातील चुकांवर कृपेचा हात फिरवतात आणि तुमचे भविष्य लिहिण्यासाठी ती जागा पुन्हा कोरी करतात. फक्त स्वामींमध्येच कर्माचे दाग पुसण्याची शक्ती आहे. त्यांच्याकडे क्षमा मागायला कधीही उशीर झालेला नसतो. जेव्हा शब्द संपतात आणि फक्त अश्रू उरतात, तेव्हा समजावे की तुमचा स्वामींशी खरा संवाद सुरू झाला आहे. जगाला तुमचे दुःख समजण्यासाठी स्पष्टीकरणाची गरज लागते, पण स्वामींना तुमच्या मौनाची भाषा जास्त चांगली समजते. तुमचा प्रत्येक अश्रू हा त्यांच्या चरणी वाहिलेले एक मोती आहे, जो तुमच्या वेदनेचे रूपांतर पवित्र भक्तीमध्ये करतो. त्यांच्यासमोर रडणे म्हणजे दुःखाचा निचरा करणे होय. मोकळे व्हा आणि हलके व्हा. यशाच्या शिडीवर चढताना कधीकधी पाय घसरतो आणि आपण खाली पडण्याच्या भीतीमध्ये असतो. पण एक स्वामी भक्त कधीही जमिनीवर आदरत नाही, कारण स्वामी स्वतः ती शिडी घट्ट धरून उभे असतात. ते तुम्हाला पडू देत नाहीत, फक्त सावरून घेतात आणि पुन्हा नव्याने चढण्यासाठी आत्मविश्वास देतात. शिडी कितीही उंच असली तरी आधार देणारे हात खूप मजबूत आहेत, हे लक्षात ठेवा. तुमच्या मनाला शांतीच्या लॉग इनसाठी श्री स्वामी समर्थ हा एकमेव पासवर्ड आहे. जगातील समस्या आणि चिंता सतत तुमचा एक्सेस नाकारतात, पण हे नाव घेताच तुमच्या आत्म्याचे दरवाजे उघडतात. तिथे तुम्हाला अशी शांती मिळते जी बाह्य जगात मिळत नाही. हा पासवर्ड कधीही बदलत नाही आणि कधीही एक्सपायर होत नाही. रोज सकाळी या पासवर्डने दिवसाची सुरुवात करा. तुमचा दिवस नक्कीच हॅक फ्री आणि सुरक्षित राहील. तुम्ही स्वामींना तुमच्या हृदयात पाहुणे म्हणून बोलावू नका, कारण पाहुणे काही काळासाठी येतात आणि निघून जातात. त्यांना तुमच्या हृदयाचे आणि घराचे कायमस्वरूपी मालक बनवा. जेव्हा ते मालक बनतात, तेव्हा त्या घराची डागडुजी, त्याची सुरक्षा आणि त्याची भरभराट ही त्यांची जबाबदारी बनते. तुम्ही फक्त त्या घरात आनंदाने राहणारे रहिवासी बना. त्यांच्या मालकी हक्कातच तुमचे खरे कल्याण आहे. संकटेही आयुष्यातील मुसळधार पावसासारखी असतात. ती कधी सांगून येत नाहीत आणि कोणालाच चुकलेली नाहीत. स्वामींची भक्ती हा पाऊस थांबवत नाही, पण ती तुम्हाला एक अभेद्य रेनकोट नक्कीच देते. या रेनकोटमुळे तुम्ही त्याच पावसात, त्याच संकटात असता, पण तुमच्या आत्म्याला निराशेचा एक थेंबही भिजवू शकत नाही. तुम्ही कोरडे राहून त्या संकटातून बाहेर पडता. स्वामी हे एक कुशल कुंभार आहेत आणि तुम्ही त्यांच्या चाकावरची माती आहात. कधी कधी ते तुम्हाला जोरात थापटतात, आकार बदलतात आणि कधी कधी तयार झालेले भांडे मोडून पुन्हा बनवतात. हे तुम्हाला त्रासदायक वाटू शकते, पण विश्वास ठेवा, ते तुम्हाला एक सुंदर आणि मजबूत कळस बनवत आहेत, जो त्यांच्या मंदिरात शोभून दिसेल. त्यांच्या हातांना स्वतःला सोपवून द्या. तुम्ही बँकेत पैसे ठेवता कारण तुम्हाला भविष्याची चिंता असते,
पण स्वामींच्या बँकेत तुम्ही काय ठेवता तिथे श्रद्धेची गुंतवणूक करा आणि नामस्मरणाची एफडी करा. ही एकमेव अशी बँक आहे जी कधीही बुडत नाही आणि जिचे व्याज तुम्हाला संकटाच्या काळात धैर्य आणि समाधानाच्या रूपात मिळत राहते. तुमचे भविष्य सुरक्षित करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. आजच तुमची गुंतवणूक वाढवा. तुमच्या आयुष्याच्या प्रवासात तुम्ही अनेकदा चुकीचे वळण घेता आणि ध्येयापासून दूर जाता, पण स्वामींचे दैवी GPS लगेच सक्रिय होते. ते तुम्हाला रागावत नाहीत तर शांतपणे रिरूटिंग करतात. ते तुम्हाला चुकीच्या रस्त्यावरूनही एका नवीन आणि चांगल्या मार्गाने ध्येयाकडे नेतात. कितीही चुका झाल्या तरी ते तुम्हाला मार्ग दाखवणे थांबवत नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. एक मेणबत्ती स्वतः जळून दुसऱ्या मेणबत्तीला पेटवते, तसेच स्वामींचे भक्त स्वतःच्या कष्टाने इतरांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करतात. जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी अंधारलेल्या आयुष्यात मदतीचा एक छोटासा दिवा लावता, तेव्हा स्वामींचा प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर सर्वात जास्त चमकतो. दुसऱ्याला प्रकाश देणं हीच स्वामींची खरी आरती आहे. स्वतः प्रकाशमान व्हा आणि इतरांनाही करा. तुम्ही रोज आरशात आपला चेहरा पाहता आणि तो साफ करता, पण तुमच्या आत्म्याचा आरसा कधी साफ करता? राग, द्वेष आणि असूयेची धूर त्यावर साचलेली असते. स्वामींचे नामस्मरण हे ते वस्त्र आहे जे आत्म्याच्या आरशाला रोज पुसून स्वच्छ करते. जेव्हा हा आरसा स्वच्छ होतो तेव्हाच तुम्हाला त्यात स्वामींचे आणि स्वतःचे खरे रूप दिसते. ही स्वच्छता रोज करणं गरजेचे आहे. जगातील अँटीव्हायरस फक्त कॉम्प्युटरचे रक्षण करतात, पण स्वामींचे नाव हे तुमच्या मनाचे अँटी निगेटिव्हिटी सॉफ्टवेअर आहे. हे तुमच्या मनात शिरणाऱ्या नैराश्य, भीती आणि शंकेच्या सूक्ष्म विषाणूंना शोधून नष्ट करते. हे सॉफ्टवेअर 24 तास बॅकग्राऊंडमध्ये चालू ठेवा, म्हणजे तुमचे मन नेहमीच सुरक्षित आणि सकारात्मक राहील. तुमची सिस्टीम नेहमी अपडेट ठेवा. एक पावसाचा थेंब जेव्हा समुद्रात पडतो तेव्हा त्याचे स्वतंत्र अस्तित्व संपते, पण तो स्वतः समुद्र बनतो. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार सोडून स्वामींच्या चरणी विलीन होता तेव्हा तुम्ही लहान राहत नाही, तर तुम्ही असीम होता. स्वामींमध्ये मिसळून जाणे म्हणजे स्वतःला गमावणे नाही, तर स्वतःची सर्वोच्च ओळख मिळवणे आहे. हीच खरी मोक्षप्राप्ती आहे. कधीकधी तुमचे मन दुखावले जाते, हृदय तुटते आणि जगातील कोणतंही औषध त्यावर काम करत नाही. तेव्हा स्वामी आध्यात्मिक सर्जन बनून येतात. ते त्यांच्या प्रेमाच्या धाग्याने तुमच्या तुटलेल्या हृदयाला शिवतात आणि त्यावर श्रद्धेचे मलम लावतात. त्यांच्या उपचाराने तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होता. तुमच्या जखमा भरण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे. त्यांच्यावर उपचार सोपवा आणि शांत राहा. आयुष्याच्या शाळेत स्वामी सर्वात कठीण प्रश्न कोणाला विचारतात? फक्त त्यांच्या हुशार आणि आवडत्या विद्यार्थ्यांना. जर तुमच्या आयुष्यात खूप संकट येत असतील तर निराश होऊ नका. याचा अर्थ स्वामींचा तुमच्यावर विश्वास आहे. ते जाणतात की फक्त तुम्हीच या परीक्षेतून यशस्वीपणे आणि सन्मानाने उत्तीर्ण होऊ शकता. ही कठीण परीक्षा तुमची निवड झाल्याची खूण आहे. रात्र कितीही गडद आणि भयावह असली तरी तिला सूर्याला उगवण्यापासून रोखण्याची ताकद नसते. तुमच्या आयुष्यातील संकटांची रात्रही तशीच आहे. ती स्वामी कृपेच्या सूर्योदयाला कधीच थांबवू शकत नाही. फक्त थोडा धीर धरा आणि क्षितिजाकडे पाहत राहा. सोनेरी किरणे आता कोणत्याही क्षणी दिसतील. तुमची सकाळ नक्कीच होणार आहे. तुमची समस्या आणि तिचे समाधान यांच्यामध्ये फक्त भीतीची एक खोल दरी असते. श्री स्वामी समर्थ हे नाव त्या दरीवरचा एक मजबूत पूल आहे. डोळे बंद करा, स्वामींचे नाव घ्या आणि भीतीकडे न पाहता त्या पुलावरून चालत जा. तुम्ही सुरक्षितपणे समाधानाच्या काठावर पोहोचाल. भीतीला जिंकण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.
प्रत्येक कलाकाराची ओळख त्याच्या कलेखालील सहीने होते. तुम्ही स्वामींनी घडवलेली एक अद्वितीय कलाकृती आहात. तुमच्या जीवनावर, तुमच्या चारित्र्यावर आणि तुमच्या नशिबावर स्वामींनी त्यांच्या आशीर्वादाची सही केलेली आहे. ही सही कोणालाही पुसता येत नाही. तुम्ही जगाला अभिमानाने सांगा की तुम्ही कोणाची निर्मिती आहात. तुम्ही अनमोल आहात हे विसरू नका. तुम्ही तुमच्या घराला आणि कपाटांना कुलूप लावता, पण तुमच्या मनाच्या दरवाजाला कुलूप आहे का? तिथे कोणीही म्हणजेच चिंता, राग, वाईट विचार कधीही प्रवेश करतो. स्वामींच्या नामाचे दैवी कुलूप तुमच्या मनाला लावा. याची चावी फक्त तुमच्या आणि स्वामींकडे असेल. मग कोणतीही नकारात्मकता तुमच्या परवानगीशिवाय आत येणार नाही. तुमचे मन सुरक्षित ठेवा. एका विशाल वटवृक्षाचा जन्म एका इवल्याशा बीजातून होतो, पण त्यासाठी त्या बीजाला मातीत गाडून घ्यावे लागते. तुमची श्रद्धा हे ते बीज आहे आणि संयम ही ती माती आहे. तुम्हाला काही काळ अंधारात संयमाने वाट पाहावी लागेल, पण त्यातून जे उगवेल ते इतके भव्य असेल की ते तुमच्या अनेक पिढ्यांना सावली देईल. घाई करू नका, वाढीला वेळ द्या. तुम्ही डोंगरासमोर उभे राहून जे जोरात ओरडता तेच प्रतिध्वनी म्हणून परत येते. जीवन सुद्धा असेच आहे. तुम्ही जगाला काय देता तेच स्वामींच्या न्यायाने तुमच्याकडे परत येते. तुम्ही प्रेम द्या, प्रेम मिळेल. तुम्ही मदत करा, मदत मिळेल. स्वामी हे सुनिश्चित करतात की तुमचे चांगले कर्म व्याजासकट तुमच्याकडे परत येईल. चांगुलपणाचा आवाज करत राहा. या जगात प्रत्येकाचे एक घर असते जिथे त्याला शांती मिळते, पण भक्ताचे खरे घर विटामातीचे नसते. स्वामींचे चरण हेच भक्ताचे अंतिम आणि शाश्वत घर आहे. तुम्ही जगात कुठेही असा, कोणत्याही परिस्थितीत असा, मनाने तुम्ही क्षणार्धात तुमच्या या घरी पोहोचू शकता. तिथे तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. हे घर सदैव तुमच्यासाठी उघडे आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी आपण फिल्टर वापरतो, पण विचारांना शुद्ध करण्यासाठी काय वापरावे? श्री स्वामी समर्थ हे नाव विचारांचे सर्वात शक्तिशाली फिल्टर आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी त्याला या नामाच्या चाळणीतून जाऊ द्या. अहंकार आणि स्वार्थ तिथेच अडकून राहील आणि बाहेर पडेल तो फक्त शुद्ध आणि कल्याणकारी निर्णय. तुम्ही तुमच्या मुलांना संपत्तीचा वारसा द्याल, तो संपू शकतो, पण भक्तीचा वारसा हा असा आहे जो कधीच संपत नाही. त्यांच्या हातात स्वामींचे बोट द्यायला शिकवा. जेव्हा तुम्ही नसाल तेव्हा हा वारसा त्यांचे रक्षण करेल, त्यांना योग्य मार्ग दाखवेल आणि त्यांना कधीही एकटे पडू देणार नाही. हाच तो वारसा आहे जो पिढ्यानपिढ्या तारतो. तुमची खरी संपत्ती हस्तांतरित करा. शेवटी जीवनाचे सार काय आहे? श्वास घेणे म्हणजे जीवन नाही, तर प्रत्येक श्वासात स्वामींचे स्मरण असणे म्हणजे जीवन आहे. जेव्हा तुमचा श्वास आणि स्वामींचे नाव एकरूप होते, तेव्हा तुम्ही मानवी मर्यादेच्या पलीकडे जाता. मग मृत्यूची भीती उरत नाही आणि जीवनाचा मोह उरत नाही. फक्त उरते ती असीम, अखंड आणि शाश्वत स्वामीमय अवस्था. हीच तुमची अंतिम प्राप्ती आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.